देवेंद्र फडणवीस चांगले नेते आहेत, त्यांनी दिल्लीत जावं असं विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला, टीका टिप्पणी सुरू झाली आणि नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं. पण फडणवीस केंद्रात जातील ही चर्चा काही आजची नाहीये. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीसांची मुलाखत होते तेव्हा तेव्हा केंद्रात जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला जातो. आणि या प्रश्नावर आपलं ठेवणीतलं उत्तर देत ते सांगतात, पक्षाने सांगितलं दिल्लीत या, दिल्लीत जाईल. पक्षाने सांगितलं नागपूरला जा, नागपूरला जाईल. पक्ष सांगेल ते मी करेल. पुणे लोकसभा असो नाहीतर वर्धा किंवा नागपूर लोकसभा असो, भाजपसाठी देखील मोक्याच्या लोकसभा मतदारसंघांची चर्चा होत असते तेव्हा फडणवीसांचं नाव समोर येतं. थोडक्यात फडणवीस दिल्लीला जाणार हे राजकारणात एक भविष्यवाणी सगळेच नेते आडून आडून करत असतात. कधी या चर्चा ठाकरे गटाकडून होतात, कधी राष्ट्रवादीतून, कधी शिंदे गटातून, तर कधी भाजपमधून देखील या चर्चांना हवा दिली जाते. पण असं का होतं? फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याची घाई का चालली आहे? या चर्चा घडवून नेमका कोणाचा आणि कसा फायदा होतो पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू. फडणवीस दिल्लीला गेले तर राज्यातल्या राजकारणात कोणाचा फायदा होतो ते आधी पाहू. महाराष्ट्रात सध्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट असं युतीचं सरकार आहे. त्यातल्या शिंदे गटाला पुढच्या 5 वर्षांसाठी शिंदेंना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवायचे. शिंदे हे राज्याचे नेते कसे होतील याच्या प्रयत्नात शिंदे गट काम करतोय. दुसरीकडे अजित पवार मुख्यमंत्री होणार हा आशावाद अजित पवार गटाचा आहे. या दोन्ही गटांना आपापले नेते हे राज्याचे प्रमुख नेते म्हणून कायम असावेत असं वाटतंय. आणि यातला प्रमुख अडथळा आहे ते देवेंद्र फडणवीस. यातल्या एकनाथ शिंदेबाबत बोलायचं तर एकनाथ शिंदे यापूर्वी फक्त एक मंत्री म्हणून परिचित होते. राज्याच्या राजकारणातले राज्यभर नेतृत्व करू शकणारे नेते अशी त्यांच्या नावाची चर्चा देखील नव्हती आणि तशी शक्यता देखील नव्हती. मात्र मवियाचा प्रयोग आणि त्यातून मिळालेली संधी एकनाथ शिंदेंनी हेरली. बंड झाल्यानंतर राज्यात शिवसेना भाजपचं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हाही फडणवीसांचे पुन्हा येईलचे होर्डिंग सर्वत्र लागले होते. पण हायकमांडने धक्कातंत्र वापरलं आणि शिंदेंना मुख्यमंत्री केलं. सुरुवातीला एकनाथ शिंदे 3 महिनेच राहतील, 4 महिनेच राहतील असं बोललं गेलं. पण शिंदेंनी आपल्याला मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा योग्य वापर करून राज्यभर नेतृत्व प्रस्थापित करण्याची कामगिरी केली. वर्षभरात एकनाथ शिंदेंचा कॉन्फिडन्स असा वाढला की त्यांच्या फडणवीसांपेक्षा लोकप्रिय मुख्यमंत्री अशा आशयाच्या जाहिराती देखील छापून आल्या. थोडक्यात आगामी लोकसभेत आपलं अस्तित्व दाखवून देणं आणि विधानसभेत योग्य जागा घेऊन पुढील 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्याची रणनीती शिंदे गट आखताना दिसतोय. भाजप हायकमांडच्या पॉलिसीनुसार जशा प्रकारे पक्षाच्या बाहेरून आलेले बोमई किंवा हेमंत बिस्वा हिंदुत्ववादी चेहरे म्हणून ओळखले गेले, तीच जागा भरून काढण्याची रणनीती शिंदेंची आहे. आता यातला प्रमुख अडथळा आहे ते फडणवीस. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी चेहऱ्याचं राजकारण करायचं असेल तर शिंदेंचा पर्याय निर्माण झाल्यानंतरच फडणवीसांनी आक्रमकपणे हिंदुत्ववादी विधान करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे केंद्राच्या समजुतीनुसार महाराष्ट्राचं नेतृत्व मराठा समाजाच्या हाती असावं. अशावेळी मराठा समाजाच्या आंदोलनानिमित्ताने फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाऊन ओबीसी महत्व अधोरेखित करण्याचे प्रयत्न केले. अर्थात शिंदेंना मराठा, हिंदुत्ववाद आणि ठाकरे विरोध व मुंबईचं राजकारण हे सर्व फॅक्टर वापरत राज्यातलं प्रमुख नेतृत्व म्हणून समोर यायचंय. आणि अशावेळी ओबीसी, भाजपचं हिंदुत्व, शिंदेंना ठाणे, कल्याणमध्ये रोखणं असे फॅक्टर वापरून फडणवीस शिंदेंना मर्यादित करताना दिसत आहेत. आता या राजकारणातला शिंदे गटासाठीचा बेस्ट उतारा म्हणजे फडणवीसांच्या दिल्ली चर्चांना हवा देणं. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या फायद्याबाबत देखील बोलायला लागतं. एकनाथ शिंदेचे स्पर्धक म्हणून अजित पवारांचं नाव घेतलं जात असलं तरीही शिंदे नव्हे तर फडणवीसच आपले स्पर्धक आहेत याची जाणीव 20 वर्षांहून विधिमंडळातल्या सत्तेचे राजकारण पाहणाऱ्या अजित पवारांना नक्कीच आहे. आज ना उद्या केंद्रीय नेतृत्व शिंदेंना बाजूला करू शकतं, पण स्टेट भाजपकडे फडणवीसांशिवाय दुसरं कोणी नेतृत्व करेल असा चेहरा नाहीये. अजित पवार भाजप हायकमांडसाठी सर्वाधिक योग्य चेहरा ठरतात, ते शरद पवारांच्या विरोधामुळे. इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर असणारा प्रमुख चेहरा, केंद्रीय राजकारणातला पवारांचा हस्तक्षेप आणि शुगर बेल्ट सहित संस्थात्मक राजकारणावर होल्ड भाजपला, विशेषतः अमित शहांना प्रस्थापित करायचं असेल तर अजित पवार उपयोगी ठरतात. याच निकषावर अजित पवार हे देखील आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत असल्याचं दिसून येतं. अशावेळी अजित पवार गटाच्या सोयीसाठी देखील फडणवीसांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चा उपयोगी ठरताना दिसून येतात. तिसऱ्या बाजूला फडणवीसांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चा करण्यामागे स्टेट भाजपच्या एका गटाचा देखील फायदा दिसून येतो. बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपुढे मर्यादा येतात त्या फडणवीसांच्या एक केंद्री कारभारामुळे. फडणवीसांनी गेल्या 9 वर्षात संपूर्ण स्टेट भाजप आपल्याकडे ठेवण्याची रणनीती आखली आहे. जे नेत्यांचे प्रवेश झाले असे नेते देखील मोदी किंवा अमित शहा यांचं नेतृत्व मान्य न करता फडणवीसांचं करताना दिसतात. फडणवीसांच्या राजकारणामुळे स्टेट भाजपमधल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे अशा नेत्यांचा देखील बळी गेल्याचं बोललं जातं. थोडक्यात भाजपमधील एका गटाला देखील फडणवीसांना राज्याबाहेर करण्याची संधी हेरायची असते. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे भाजपसाठी लॉंग टर्म चेहरे नाहीयेत.
भाजपला राज्यात प्रस्थापित व्हायचं असेल तर भाजपमधून चेहरा समोर आणायला हवा. अशा वेळी अनेक गट आणि अनेक गटांच्या नेत्यांना संधी दिसते आणि त्यातूनच भाजपच्या अंतर्गत गोटातून देखील फडणवीस दिल्लीला जातील या चर्चांना बळ दिलं जातं. राज्याच्या राजकारणातले फडणवीसांसोबतच असणारे हे 3 गट, एक शिंदेचा गट, दुसरा अजित पवारांचा गट आणि तिसरा भाजपचाच गट, या तिन्ही गटांना फडणवीस दिल्लीला गेले तर सोय दिसते, पण विरोधकांसाठी देखील फडणवीस दिल्लीला जाणं फायद्याचं ठरतं. यातलं पहिलं नाव म्हणजे ठाकरे गटाचं, दुसरं नाव शरद पवार गटाचं आणि तिसरं नाव छोट्या पक्षांचं. ठाकरे गटाबाबत बोलायचं झाल्यास भाजप सेना मतभेद वाढवण्यामागे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरलं जातं. फडणवीसांनी केलेला अतिरेक हे कारण ठाकरेंकडून देण्यात येतं. अर्थात फडणवीस राज्याच्या राजकारणापासून दूर जात असतील तर शिंदे गटाला अपेक्षित बळ मिळणार नाही. केंद्रीय भाजप बरोबर किमान पातळीवर जोडलं जाऊ शकतं. दुसरीकडे शरद पवारांसाठी देखील प्रमुख विरोधक म्हणून फडणवीसच राहिलेले आहेत. फडणवीसांच्या सातत्याच्या टीकेमुळे शरद पवार राज्याच्या राजकारणातच अडकून राहत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीसाठी केंद्रीय हायकमांडपेक्षा फडणवीसच सर्वाधिक कारणीभूत असल्याचा समज शरद पवारांचा आहे. अशा वेळी फडणवीस केंद्रात जात असतील तर शरद पवारांसाठी ही एक प्रकारची सोय असल्याचं दिसते. तिसऱ्या नंबरवर येतात ते छोटे पक्ष. सदाभाऊ खोत, महादेव जानकर, संभाजीराजे छत्रपती अशा अनेक नेत्यांना फडणवीसांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये बळ दिलं. त्यानंतर मात्र या नेत्यांनी वापरून फेकून दिल्याची जाणीव झाली. सध्या बच्चू कडू सारखे नेते देखील याच फेजमधून जाताना दिसतात. या छोट्या पक्षांना व त्यांच्या नेत्यांना देखील आता फडणवीसांचा हस्तक्षेप नको वाटू लागलाय. केंद्रीय हायकमांड समोर म्हणजेच मोदी आणि शहा यांच्यासमोर आपली किंमत वाढवायची असेल तर फडणवीस मध्यस्थी नकोत या विचारांपर्यंत तरी हे पक्ष आल्याचं दिसतंय. राज्याच्या राजकारणापलीकडे जाऊन केंद्रीय नेतृत्वाची देखील सोय फडणवीसांच्या दिल्ली चर्चेमागे दिसते. ती कशी हे देखील पाहूयात. तर जेव्हा फडणवीसांना उप करण्यात आलं तेव्हा फडणवीस समर्थकांनी अमित शहाचे फोटो टाळले. कितीही झालं तरी थेट अमित शहाचे फोटो टाळण्याच्या न्यू सेन्स फडणवीस समर्थक करताना दिसतात. दुसरीकडे केंद्रीय भाजपने मोदींना पर्याय म्हणून समोर येतील अशा अनेक नेत्यांचा पत्ता कट केलाय. मध्य प्रदेशमधून शिवराज सिंग चौहान, राजस्थानमधून वसुंधरा राजे, छत्तीसगडमधून रमण सिंग असे चर्चेत असणारे नेते, एक काळचे मुख्यमंत्री असणारे नेते पद्धतशीरपणे साईडलाईन करण्यात येत आहेत. फडणवीसांचा संघ कनेक्शन आणि जागतिक व्यासपीठांवरून मत मांडण्याची क्षमता या गोष्टी फडणवीसांना शहांचे स्पर्धक म्हणून उभा करतात. आता इथे एक मुद्दा येऊ शकतो, तो म्हणजे फडणवीसांचा भविष्यात केंद्रीय राजकारणात हस्तक्षेप होत असेल तर त्यांना केंद्रात का घेऊन जातील? तर याचं उत्तर मिळतं ते अमित शहांच्या पॉलिसीमध्ये. काँग्रेस राज्यातील प्रस्थापित नेतृत्वाला दूर सारताना तडकाफडकी निर्णय घेत असे. अशावेळी शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्यासारखे नेते आपल्याच विरोधात उभं होण्याची चूक काँग्रेसला सहन करावी लागली. अमित शहा नेमकं कायम विरोधात राजकारण करताना दिसतात. फडणवीसांना केंद्रात जावं लागलं तर केंद्रात ते प्रमोट होतील अशी कोणतीही जबाबदारी त्यांच्याकडे न देता हळूहळू त्यांचं महत्त्व कमी करत नेण्याकडे अमित शहांची पॉलिसी असेल. केंद्रीय राजकारणात दुसरी गोष्ट साध्य करता येईल ती म्हणजे गडकरींना दूर करणं. एनडीए अलायन्स जर काठावर येत असेल, भाजपला जर सहकारी पक्षांची बहुमतांसाठी गरज लागत असेल तर अशा वेळी भाजपच्या कोर गटाकडून, संघाकडून आणि सहकारी पक्षांकडून गडकरींचं नाव समोर येऊ शकतं. सध्या असणारा मोदी विरुद्ध गडकरी असा सुप्त संघर्ष संपवायचा असेल तर गडकरींना रिप्लेस करण्यासाठी फडणवीसांचा चेहरा काही दिवस वापरण्याची तयारी देखील भाजप हायकमांड करू शकतं. थोडक्यात सर्व बाजूंनीच भाजप हायकमांडसाठी देखील फडणवीसांच्या दिल्ली चर्चेला हवं देणं फायद्याचं ठरू शकतंय. थोडक्यात गल्ली ते दिल्ली आणि समर्थक ते विरोधक सर्वांच्याच भल्याची चर्चा म्हणजे फडणवीस दिल्लीला जातील. एका चर्चेमुळे प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता आपापल्या सोयीची खेळी खेळताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? फडणवीस खरंच दिल्लीला जातील की या फक्त चर्चाच ठरतील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.